नीट पेपर फुटी प्रकरणी एक मोठी अपडेट समोर येते। या पेपर फुटी प्रकरणी आता प्रकरणाला अतिशय वेग आलेला आहे। तपास सध्या वेगाने सुरू आहे। लातूरमधील दोन्ही शिक्षकांच्या सब एजंटला लातूरातनं पोलिसांनी ताब्यात घेतलंय। यामध्ये आणखी नवे चेहरे उघड होण्याची सुद्धा शक्यता आहे। दरम्यान फरार आरोपी संजय जाधवला रात्री पोलिसांनी अटक केली आहे, तर इतर 2 आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। आपण पाहतो या प्रकरणी आता तपासाला अत्यंत वेग आलेला आहे। या प्रकरणी खरं तर काल जिल्हा परिषदेच्या 2 शिक्षकांना अटक करण्यात आली होती, त्यातला एक शिक्षक फरार आहे, मात्र आता त्याला सुद्धा अटक करण्यात आली आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संदीप भोसले यांच्याकडून। संदीप, काय सांगाल, या नीट पेपर फुटी प्रकरणातल्या तपासाला आता वेग आल्याचं दिसतंय? मोहिनी, नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये आता वेगवेगळे खुलासे यायला तयार झालेत। लातूरमधून सुरुवातीला 2 शिक्षकांना संशयित म्हणून एटीएस कडून ताब्यात घेण्यात आलं होतं। त्यानंतर त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांचा मोबाईल डाटा असेल, बँक खाते असेल, या प्रकारची माहिती जी आहे ती माहिती तपासल्यानंतर जी चौकशी केली आणि त्या चौकशीनंतर जो आरोपी आहेत या आरोपींवरती लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला। यामध्ये 4 गुन्हा दाखल करण्यात आला। त्यापैकी जेरीन पठाण जो एक शिक्षक आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतली आणि जो एक शिक्षक होता तो फरार होता आणि इतर आरोपी देखील आता फरार आहेत। त्यामुळे आता यांचा शोध जो आहे तो लातूर पोलिसांची जी पथकं आहेत ते त्यांना तपासण्यासाठी शोध घेण्यासाठी रवाना झाल्याची देखील माहिती येते। आणि काल जेरीन पठाण याला देखील जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। न्यायालयाने त्याला 7 दिवसाची पोलीस कोठडी देखील सुनावलेली आहे। त्यानंतर रात्री उशिरा जो दुसरा आरोपी आहे संजय जाधव हा फरार होता। रात्री उशिरा त्याला पोलिसांनी देखील अटक केलेली आहे आणि इतर आरोपी जे आहेत त्यांचा शोध घेण्यासाठी आता लातूर पोलिसांची जी पथकं आहेत ती पथकं रवाना झाल्याची माहिती समोर येते। नक्कीच संदीप, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान हॉल तिकीट सापडलेले सर्व विद्यार्थी आणि पालकांची आता चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। संशयित शिक्षकांकडे 12 विद्यार्थ्यांची हॉल तिकीट सापडलेली आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना आणि तसंच त्यांच्या पालकांना सुद्धा आता पोलीस चौकशीसाठी बोलावणार असल्याचं कळत आहे। दरम्यान यापैकी 3 पालक आणि विद्यार्थ्यांची सोमवारी प्राथमिक चौकशी करण्यात येणार असल्याची सुद्धा माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे। दरम्यान 5 लाख रुपये घेऊन आरोपी विद्यार्थ्यांचे गुण वाढवून द्यायचा अशी माहिती सूत्रांनी नीट घोटाळा प्रकरणी दिली आहे। तर गुणवाढीसाठी आरोपी विद्यार्थ्यांकडून ऍडव्हान्स मध्ये 50,000 रुपये घ्यायचे असंही कळत आहे। याच प्रकरणात मुख्य सूत्रधार गंगाधर मुंडे हा असल्याची माहिती आहे। त्याच्या शोधासाठी सध्या नांदेड एटीएस दिल्लीकडे रवाना झालाय। आपण पाहतोय एकूणच नीट पेपर फुटी प्रकरणी आता हे नवनवे खुलासे होताना दिसत आहे। या प्रकरणामध्ये आणखी कुणाकुणाचे चेहरे उघड होतात ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। याचा मुख्य सूत्रधार गंगाधर मुंडे आहे आणि त्याचा शोध घेण्यासाठी सध्या एटीएस पथक जे आहे ते दिल्लीला रवाना झाल्याचं कळत आहे। त्या ठिकाणाहून 5 लाख घेऊन हा आरोपी गुण वाढवून द्यायचा अशी माहिती आहे। या प्रकरणामध्ये आता आणखी कोण कोण सहभागी आहे तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल।